श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारस विषयी माहिती आणली। तर ती वसुबारस 17 तारखेला आहे। आपल्याला सर्वांना माहिती आता दिवाळी आली, तसं बघितलं तर दिवाळी कर अष्टमी पासूनच सुरू होत असते, म्हणून आपली कर अष्टमी पासून सेवा सुरू असते। बघा कमलगट्ट्याच्या मण्यांची कसं असतं की ही कर अष्टमी पासून तर आपली भाऊबीजेपर्यंत ही लक्ष्मी नवरात्र असतात आणि ह्या लक्ष्मी नवरात्रामध्ये आपण लक्ष्मी मातेची खूपच सेवा करायची असते, म्हणजे जेवढी जास्त सेवा होईल तेवढी। तर आपल्याला तर उलट असं होतं की त्यावेळेला आपल्याला करायला वेळ भेटत नाही। आपल्याला दिवाळीचं असल्यामुळे आपल्याला घर आवरणं, फराळाचं करणं, ह्या सगळ्या कामांमुळे आपल्याला वेळ कमी मिळत असतो। पण तसं बघितलं तर हे लक्ष्मी नवरात्र आहे। ह्या लक्ष्मी नवरात्रामध्ये लक्ष्मी मातेची जास्तीत जास्त सेवा करायची असते। तर आपण आपल्याकडे दिवाळी संच असेल, आपण घेतलेला असेल माझ्याकडनं, किंवा नसेल घेतला तरी व्हिडिओ आपण बघितली असेल माझी, तर त्याच्यामध्ये कर अष्टमीपासून तर दिवाळीपर्यंत काय सेवा करायची ते सांगितलेलं आहे। तर असो, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारस विषयी माहिती आणली। तर बघा 17 तारखेला वसुबारस आहे, म्हणजे 17 ऑक्टोबरला वसुबारस आहे। आपली वसुबारस आपण सर्वजण ते वसुबारसचे असले की आपल्या गायची पूजा, वासरासह गायची पूजा करत असतो आपण। आणि त्या दिवशी आपण आता आपल्याला सर्वांना माहिती की गाय ही किती पवित्र, आपल्या हिंदू धर्मामध्ये गायला खूप महत्व आहे। कारण की आपल्याला माहिती की सर्वांना, म्हणजे आपल्या प्रत्येक अशा छोट्या मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना माहिती की गायीमध्ये 33 कोटी देव विराजमान असतात, म्हणून आपण गायला खूप पवित्र मानतो, गायची पूजा करतो। गायीचे आता बघा, गायीची पूजा करून जर आपण गायीला प्रदक्षिणा केली तर गाय आपल्याला 33 कोटी देवांना प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लागत असतं। आणि दुसरी गोष्ट आणखी, गायीची रोज आपण जर पूजा केली तर गाय असे म्हणजे गाय म्हणजे एक लक्ष्मी पण आपण मानतो। आता 33 कोटी देव आहे, तर गायीची जर पूजा केली तर 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य लागत असतं। त्यातल्या त्यात आणखी बघा, आपण तिला एकदम पवित्र मानतो, कारण की आपल्याला सर्वांना माहिती की गायीला आता आपण जर समजा कधी काही झालं, आपण आता कधी बघा जुने लोक बोलायचे की अरे कुठेतरी श्राद्धेला, सॉरी अंत्यविधीला गेला, कुठे काही अपवित्र ठिकाणी गेला, तर आपण म्हणायचं गायीला शिवून ये रे, असं म्हणायचे ना। पूर्वी आमचे आजी आजोबा असेच म्हणायचे, कुठे असं जाऊन आलं का गायीला शिवून मग घरात आहे बरं का, गायीला शिवून मग घरात आहे का, गाय पवित्र आहे। तिथे गायीला शिवल्यानंतर आपले दोष जात असतात। जिथे आपण अपवित्र ठिकाणी गेलो तर आपल्याला गायीला शिवल्यानंतर आपण पवित्र होतो, अशी त्यांची मान्यता होती। तर त्याच्या मागचे पण काही कारण असणार आहे, कारण की ते गायीला पवित्र मानत होते, आपणही पवित्र मानतो, पण त्यामुळे ते सांगत होते की गायीला शिवून मग ये, असं असायचं। आता आपल्याला माहिती आहे गायीच्या प्रत्येक द्रव्याचं खूप महत्व आहे। आता बघा गायीचं पंचगव्य, आता दिवाळीमध्ये तर गायीच्या शेणापासून गोमूत्रापासून सगळ्यांना खूप महत्व आहे। आता आपण कर अष्टमीपासून सेवा सुरू केली, गायीचं गोमूत्र घरात शिंपडतो। त्यानंतर दिवाळीला गायीच्या शेणाचे दिवे लावतो। गायीच्या शेणाच्या दिवेचं खूप महत्व आहे दिवाळीला, म्हणजे माझ्याकडे नव्हते तर मी दुसरीकडनं घ्यायचे, म्हणून मी याच्या अगोदर गायीचे शेणाचे दिवे एवढे विकले नाही। यावर्षी भरपूर गेले, परंतु आता वर्षभर असणार आहे। मला एक हे मिळालं आहे की ते मला वर्षभर दिवे पुरवणार आहे। तर पण म्हणजे गायीच्या शेणाच्या दिव्यांचं पण खूप महत्व आहे, गायीच्या सगळ्याच गोष्टीचं महत्व। आता आपल्याला आपण जर देवांना नैवेद्य द्यायचं असलं तर याचं द्यायचं बघा, पंचामृताचं नैवेद्य द्यायचं, त्यात पण काय सगळं गायीचं दूध, दही, तूप, ते तिन्ही तर गायीचं आहे, मध आणि फक्त साखर एक्स्ट्रा। त्यानंतर गायीचं आता पंचगव्याचं सुद्धा किती महत्व आहे, तुम्ही वापरत असाल की पंचगव्याने, आता गाय पंचगव्य कसलं बनतं, गायीचे शेण, दूध, तूप, दही आणि गोमूत्र। गायीचं शेण, गायीचं गोमूत्र, गायीचं दूध, दही आणि तूप, ह्या 5 द्रव्यापासून पंचगव्य बनवल्या जातात। आणि हे पंचगव्याने जर आपण आंघोळ केली तर आपल्या सगळ्या प्रकारचे दोष नाहीसे होतात। म्हणजे तुम्हाला करणी बाधा असो, कुठली पण बाधा असो, नजर बाधा असो, कुठलीही बाधा असो, तुम्हाला आळस असो, तुम्हाला कसं म्हणजे आळस, खूप अंगात आळस घुसला असेल, किंवा आपल्याला काम करायची इच्छा नाही, किंवा आपल्याला एखाद्या नजर झालेली आहे, म्हणजे असं कुठलाही प्रकार झालेला असेल आपल्याला,
तरी पंचगव्याने जर आंघोळ केली रोज तर आपला तो सुद्धा हळूहळू कमी होत असतो. म्हणजे याचा अर्थ की गायीच्या प्रत्येक द्रव्यामध्ये किती हे आहे, शक्ती आहे. मग गायीचे तर जे आता शेण, गोमूत्र हे तर हे आहे, वेस्टेज आहे, याच्यामध्ये सुद्धा एवढी शक्ती आहे, तर मग तिच्यामध्ये किती शक्ती आहे. म्हणून आपल्याला गायीचं महत्व खूप आहे आणि म्हणूनच आपल्याला हे जे काय आहे ना, ऋषी मुनींनी आपल्या दिवाळीच्या याच्यामध्ये दिवाळीच्या पर्वामध्ये सगळ्यात पहिला सण आहे तो आपला वसुबारस दिलेले. म्हणजे पहिले गायीची पूजा करायची आहे आणि मग तिथून पुढे आपली दिवाळी सुरू होती. वसुबारस पासून तशी रमा एकादशी पासून सुरू होती, पण रमा एकादशी वसुबारस बऱ्याच वेळा एकाच दिवशी येते ते. आणि त्या दिवसापासून मग आपली दिवाळी सुरूच होती. मग तेव्हापासून आपले लाइटिंग राहतात, पणत्या राहतो. पणत्या पण आपण त्या दिवसापासून जास्त लावतो. इतर वेळेला एक लावतो, तर त्या दिवसापासून पणत्या, रांगोळ्या म्हणजे सगळी सजावट वगैरे तेव्हापासून आपली असते. तर म्हणजे आपला काय होतं, दिवाळीचा पहिला दिवस असतो तो वसुबारस आणि रमा एकादशी वसुबारस हा पहिला दिवस असतो. तर मग आता ह्या दिवशी आपल्याला जे काही वसुबारस या दिवशी आपल्याला गायीची पूजन करायचं असतं. जसं बघितलं तर ओरिजिनलच गायीचं करायचं, की ज्यांच्याकडे आता बघा पुणे झालं, मुंबई झालं, हे मोठे सिटीच्या ठिकाणी ना गायी नसतात, ते फक्त शेतात असतात, त्यांना गाय दिसत पण नाही. मग त्यांनी ती जी आपली याची गाय भेटते, पितळी भेटते, त्यानंतर ती चिनी मातीची भेटते, ही गाय आणून त्याची पूजा केली तर चालते. त्यांनी ज्यांच्याकडे गायच नाही, त्यांनी म्हणजे येतच नाही गाय त्यांच्याकडे. परंतु ज्यांच्याकडे गाय आहे, म्हणजे आता समजा आमच्या तालुक्याच्या ठिकाणी रोज गायी येतात. मी प्रत्येकाला सांगते, आता बघतात त्या की त्यांनी यांच्याकडे गाय वासरू आहे, त्यांच्याकडे आहे, मला म्हणतात ताई घेऊ का? अरे हो, मी म्हणते नको घेऊ. आपल्याकडे ओरिजिनल गाय येते ना, आपण ओरिजिनल गायची पूजा करायची. आपल्याकडे जर गाय येत नसती तर मग ती केली तर ठीक आहे. कारण की कसं आहे, हे एक दुय्यम स्थान आहे, की नाहीये म्हणून अपवाद आहे त्याला, नाहीये म्हणून तुम्ही ते करू शकतात. नाहीये म्हणून अपवाद नाही म्हणते, सॉरी, नाहीये तुमच्याकडे म्हणून ते तुम्ही करू शकतात, त्याला पर्याय आहे. हा, पण आपल्याकडे जर ओरिजिनल गाय येते तर तिला त्या गायचीच पूजा आपण करायची ना. मग तुमच्याकडे जर येते तर मग मी प्रत्येकाला सांगते, तुमच्याकडे येते तुम्ही तिची पूजा करा. भले तुम्ही तिला चतकोर पोळी द्यायची तर घासभर द्या, पण तुम्ही तिला द्या. मग ह्या गाईला तुम्ही दोनही पोळ्या ठेवल्या तर ती काही खाणार आहे का? नाही. म्हणूनच तुम्हाला त्या गायचीच, ओरिजिनल गायचीच, होईल तेवढे ओरिजिनल गायचीच पूजा करायची. आणि मग जर नसेल त्यांच्याकडे तर त्यांनी करा. पण आणि त्यानंतर मग आपल्याला त्या दिवशी काय करायचं, गायीच्या पायावर पाणी, पहिले गायीसाठी स्वयंपाक करायचं, वरण भात, त्यानंतर उडदाच्या वड्याचं महत्व आहे त्या दिवशी, आणि भाकरी. म्हणजे काय भाकरी त्या दिवशी पोळी खात नाही. पोळी आणि पोळी खात नाही त्या दिवशी, बाजरीची भाकरी खातात. म्हणजे वरण भात, बाजरीची भाकरी, भाजी आणि उडदाचे वडे हे गायीला प्रिय आहे. गवारच्या शेंगा, आमच्याकडे गवारच्या शेंगा करतात, म्हणजे सगळीकडेच गवारच्या शेंगा करतात गायीला. गवारच्या शेंगाची भाजीचा नैवेद्य असतो त्या दिवशी. म्हणून मग ते असतं. धणे आणि गूळ असतो, म्हणजे आमच्याकडची ही प्रथा आहे, धणे आणि गूळ असतो गायीला, नाही तर मग काही गोड असं असतं. म्हणजे वरण भात, भाकरी, भाजी, गवारच्या शेंगाची भाजी, धणे आणि गूळ हे गायला आमचा नैवेद्य असतो. आता त्या दिवशी आपल्याला आपल्या आपल्या पद्धतीने आपण स्वयंपाक करायचा. म्हणजे इकडची पद्धत ही आहे म्हणून आम्ही ती करतो, पण आपल्याकडे जी पद्धत असेल ती करायची. परंतु गायला गवारची शेंगा आणि भाकरी हाच नैवेद्य. याच्यामध्ये तुम्हाला काय ऍड करायचं असेल तर करू शकता. असं स्वयंपाक करायचा. गायचे जिथे गाय असेल तिथे तुम्ही नैवेद्य घेऊन जा. गायचे पहिले चरणावर पाणी घाला. पहिले उजव्या चरणावर पाणी घाला गायच्या, नंतर डाव्या चरणावर पाणी घाला. नंतर गायीला हळदी कुंकू लावा, अक्षदा व्हा गायीला. गायचं औक्षण करा, गायचं वासराचं औक्षण करा. आता हा मी सांगते, परंतु मला माहिती, कारण की मागच्या वर्षीच मी गेली ना, ती गाय मारायची की काय मला भीती वाटत होती, म्हणून मी अशी लांबूनच करायचं. पण जर तुमची जर चांगले हे असेल, मारत वगैरे नसेल काय, तुम्ही नेहमी तिला हे करत असेल तर काय हरकत नाही. माझ्याकडे गाय रोज येते, पण मी फक्त भाकर ठेवते, मी अशी पोळी ठेवते, मी अशी लांब राहते, म्हणजे तिला काय अशी जवळ एक नाही राहत माझी गायला. म्हणून मग मला त्या गायीची भीती वाटते, पण मग मी लांबूनच पूजा करते. जर औक्षण करायला काय हरकत नाही. आपल्याला काय दिवा ओवाळायचे आहे, आपले जे निरंजनी नेतो तेच औक्षण करायचं गायीचं. त्यानंतर तो नैवेद्य द्या,
किंवा नैवेद्य द्या आणि मग औक्षण करत चालतात. तो एक असं आगे मागे काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही ते गाईचं नैवेद्य द्या. त्यानंतर तिला मनोमन विनंती करा की गौ माते, ही दिवाळी माझी सुखाने जाऊ दे, म्हणून सुखाने आनंदाने जाऊ दे, माझ्या घरी तुझा वास असू दे, माझ्याकडनं तुझी जास्तीत जास्त सेवा होऊ दे, ही अशी मनोमन विनंती करायची. आणि आपण बघा गायीचे पावलं पण काढतो. समजा गाय नाही तरी आपल्या रांगोळीवर गायीचे पावलं असतातच, त्याची पूजा पण आपण रोज करतो. तर ते पण म्हणजे आता त्याचं सुद्धा महत्व आहेच ना. बघ, प्रत्येक जण आपल्या रांगोळी काढताना आपल्या रांगोळीमध्ये पहिले गायीचे पावलं असतात. एक वेळा लक्ष्मीची पावलं नंतर असतं, पण गायीचे पावलं असतात. म्हणजे आपण सगळेजण तिला खूप पवित्र मानतो, म्हणूनच आपण तिची तेवढा आदर करतो, रिस्पेक्ट करतो, म्हणून आपण तिला एवढं तिला श्रद्धेने पूजतो. तर असं गायगुराच्या बारसच्या दिवशी किंवा वसू बारसच्या दिवशी आपल्याला ही सेवा गायीची करायची आहे. त्यानंतर बघा, त्या दिवसापासून आपल्याला आणखी एक राहिलं की काही काही ठिकाणी आपल्याकडे नाही, काही काही ठिकाणी म्हणजेच खानदेशमध्ये वगैरे ना, तर उपवास करता असं म्हणता. म्हणजे की ज्यांना मुलगा आहे ना त्यांनी वसुबारसचा उपवास करावा. तिकडे गाय गोरस बारस म्हणतात, तर तिचा उपवास करावा, गाय गोऱ्याची बारस. म्हणजे का आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी, मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी म्हणून त्या तिकडच्या खानदेशमधल्या महिला उपवास करत असतात. ते पण म्हणजे आम्ही तिकडे होतो राहायला, म्हणून आम्हाला माहिती. 5-1 वर्ष आम्ही तिथे राहिलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला ते माहिती की तिथे उपवास पण करतात. त्यांची मान्यता अशी असते की हा उपवास याच्यासाठी करायचा असतो, आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी करायचा असतो. मुलगा असेल त्यांना करतात. तर असं आपल्याला जर करायचं असेल तर आपण आपल्या इच्छेने आपण तसं पण करू शकतात. आपण तिला म्हणजे आपली हे जसं काय आपल्या श्रद्धेने आपण करू शकतो. बाकी काही असं कंपल्सरी असं काही नाही, कारण की असं काही कुठल्या ग्रंथात दिलं नाही. पण तिकडची प्रथा आहे, ते करतात, म्हणून तुम्हाला करायचे असले तर करू शकतात. तर असं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वसुबारसचे पूजा आणि गायीचं महत्त्व कळालं असेल. तर आज मी इथेच थांबते आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.